समाचार अब तक, सत्य का साहस। भारतीय जनता पार्टी का वारे कमल, वारे कमल, असा कसा येत नाही, आल्याशिवाय राहत नाही, असा कसा येत नाही, आल्याशिवाय राहत नाही, वारे कमल, कमल। बेसा पिपला नगर परिषद चुनाव को लेकर राजनीतिक माहौल तेज हो गया है। प्रभाग क्रमांक 11 से भाजपा के उम्मीदवार विद्या प्रकाश भोयर ने आज जनसंपर्क अभियान चलाया। प्रचार के दौरान विद्या प्रकाश भोयर ने क्षेत्र के नागरिकों से मुलाकात की और उन्हें भाजपा द्वारा किए गए विकास कार्यों की जानकारी दी। उन्होंने कहा कि यदि जनता उन्हें मौका देती है तो प्रभाग 11 में बुनियादी सुविधाओं का विस्तार, साफ सफाई, सड़क सुधार और पानी की आपूर्ति जैसी मुख्य समस्याओं पर प्राथमिकता के साथ काम किया जाएगा। इस दौरान स्थानीय कार्यकर्ताओं और भाजपा पदाधिकारियों ने भी बड़ी संख्या में भाग लिया। जनसंपर्क में महिलाओं और युवाओं का उत्साह देखने को मिला। सर्वप्रथम नमस्कार। मी भारतीय जनता पक्षाकडनं वार्ड क्रमांक 11चे उमेदवार आहे विद्या संजय भोयर। येत्या इलेक्शन झाल्यानंतर आमचे जे विकासाचे मुद्दे आहेत, सर्वांगीण विकास जो आहे, काही समस्या आहेत इथल्या लोकांच्या, ज्या मूलभूत समस्या आहेत, ज्या नेहमीच्या गरजा असतात आपल्या, त्याच आम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि काही मेन मुद्दे पण आहेत, त्याच्यावर आम्ही सहकार्य घेऊन, सगळ्यांचं सहकार्य सोबत घेऊन सगळ्यांना ते सोडवण्याचा प्रयत्न करू, नक्कीच करू। तुम्ही एक स्वतः महिला आहे, आता विदर्भ झाला, नागपूर झाला, गाव झालं, बेरोजगारी एक मुख्य समस्या आहे, त्याच्यावर काय भर आहे? बेरोजगारी करता, महिलांच्या बेरोजगारी करतात आमचे छोटे छोटे उपक्रम असतात, जसं बचत गट आहे आणि आमचा एक BCचा पण ग्रुप आहे, त्यातनं पण आम्ही जसं एक भांडवल जमा होते त्यातनं, तर गरजू महिलांना त्यांचं काही जर करायचं असलं तर त्या आम्ही जे भांडवल येते त्यांच्या छोट्या छोट्या ज्या आहेत घरगुती ह्याच्यातनं जर त्या काही करू शकतात, उद्योग चालवू शकतात, असे आमचे उपक्रम चालू आहेत आणि पुढेही आम्ही त्यालाच पाठिंबा देऊ। आता कसा ओव्हरऑल प्रतिसाद मिळत आहे तुम्हाला? प्रतिसाद तर खूप छान आहे आणि माझ्या महिला भगिनी ज्या आहेत त्या पण खूप छान, म्हणजे मेजॉरिटी महिलांची आहे। सगळ्यांना अशी आशा आहे की त्यांचे जे छोटे छोटे मुद्दे आहेत, जे बाहेर येत नाही आणि सिक्युरिटीचा प्रश्न असतो महिलांचा, सगळ्यांना म्हणजे छान, मला प्रतिसाद खूप छान मिळत आहे, सगळ्यांचाच मिळतो आहे। पण महिला पण खूप आनंदी आहेत मला तिकीट मिळाल्यामुळे आणि त्यांच्या ज्या आशा आहेत, त्यांच्याकडनं ज्या म्हणजे त्यांची जी इच्छा आहे तर मी नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करते। चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांच्या सहकार्याने इथे भरपूर कार्य झालेले आहे। सुरुवातीला खूप प्रश्न होते, रोड, इलेक्ट्रिसिटी, पाण्याचा वगैरे, ते तर आता सगळे झालेलेच आहे। त्यांनी अजून एक आता छान हे केलेलं आहे की महिलांची सिक्युरिटीसाठी CCTVs वगैरे सगळं आता उपाययोजना सुरू केलेल्या आहेत त्यांनी आणि त्या लवकरच अंमलात येतील। तर त्यांचा पाठिंबा आम्हाला सगळ्यांनाच आहे, भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा आम्हाला आहे, तर त्यांच्याच साथीने आम्ही पुढे कार्य करत राहू आणि मतं द्या मला, सगळ्यांना हीच विनंती आहे।